ओम गम गणपते नमः. 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 आज मार्गशीर्ष गुरुवार आणि आज 4 डिसेंबर गुरुवार, दत्त जयंती. अतिशय सुंदर असा योग आहे. पौर्णिमा हे असा म्हणजे गुरुवार हा श्री गुरुदत्तांचा वार आहे, श्री साईनाथांचा वार आहे आणि स्वामी समर्थांचा वार आहे. शिवाय दत्त जयंती आणि पौर्णिमा आणि मार्गशीर्ष महिन्याचं आपलं लक्ष्मीचं व्रत हा अतिशय मार्गशीर्ष गुरुवार हे अतिशय सुंदर असा योग आणि त्याच्यामुळे आपण थोडीशी प्रार्थना करावी असे मला वाटते. आणि म्हणून म्हणते मी, प्रार्थना अशा प्रकारची आहे. मंत्र म्हणायचे, आपलं नामस्मरण करायचं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दुसरा आज लक्ष्मीचा वार म्हणून ते ओम ह्री लक्ष्मीभ्यो नमः. ओम ह्री श्री 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 लक्ष्मीभ्यो नमः. ओम आज तसंच गुरुवार म्हणजे साईबाबांचा वार असतो. श्री साईनाथाय नमः. 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 आज गुरुवार, स्वामी समर्थांचा वार. श्री स्वामी समर्थ. 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 तसेच आज दत्त जयंती. त्रिगुणात्म त्रिमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ही आरती म्हणायची आहे. ही आरती सुद्धा महत्त्वाची आहे. असं त्याचं आजच्या दिवसाचं महत्त्व हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. आणि आपण असं म्हणूया की आज आपण सर्वांनी नामस्मरण करूया. ओम गम गणपते नमः. श्री गुरुदेव दत्ताय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री ओम श्री श्री लक्ष्मीभ्यो नमः. श्री साईनाथाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री ओम गम गणपते नमः.